आतापर्यंत आपण कोर जावा, ॲडव्हान्स जावा पार्ट बघितला. त्या ॲडव्हान्स जावाचं पुढचं पार्ट आपल्याला बघायचं. सो बेसिकली कन्सोल बेस ॲप्लिकेशन आपण बघितलेत. कन्सोल बेस ॲप्लिकेशन्स. 3-4 टाइपचे ॲप्लिकेशन असतात. त्यात कन्सोलचं सगळं पार्ट आपण बघितलेलं आहे. ठीक आहे. कन्सोल म्हणजे जे स्क्रीनवर प्रिंट होतात ते कन्सोल बेस ॲप्लिकेशन्स. ओके. त्याच्यानंतर डेस्कटॉप बेस ॲप्लिकेशन असतं लाइक ते खूप रेअरली यूज होतं. जास्त त्याचा यूज नाहीये मार्केटमध्ये. पण तरी थोडी आयडिया पाहिजे, की कसं वर्क होतं, काय वर्क होतं. म्हणून ते मी 2-3 एक्झाम्पल त्याचे घेणार आहे. ठीक आहे. त्यानंतर मेनली आपल्याला वेब बेस ॲप्लिकेशनला जास्त फोकस करायचं आहे. बट काइंडली बघायला गेलं तर कन्सोल बेस, डेस्कटॉप बेस, वेब बेस आणि जर तुम्ही स्पेशल Android करणार असेल, तर मोबाईल बेस होऊन जातं. ठीक आहे. सो अपार्ट फ्रॉम धिस काही जास्त विशेष करू नये. मोबाईल. ठीक आहे. तर आता जावा डेस्कटॉप बेस ॲप्लिकेशन आपल्याला बघायचं आहे. आता जावामध्ये आपल्याला माहिती आहे, की खूप सारे बिल्ट इन क्लासेस वगैरे आहेत. ओप्स कन्सेप्ट वगैरे तुम्हाला माहिती आहे. जसं की इनहेरिटन्स तुम्हाला माहिती आहे. ओके. इनहेरिटन्सचा कन्सेप्ट इथे यूज होतो. त्याच्यानंतर इंटरफेस माहिती आहे. इंटरफेस पण इथे वापर होतो. कारण जे डेस्कटॉप बेस ॲप्लिकेशन बनवायचं आहे, त्याच्यासाठी आपल्याला काही बिल्ट इन मॉड्यूल्स किंवा क्लासचा वापर करायचा आहे आणि ते म्हणजे आपले AWT और स्विंग असतं. ओके. हे टूल्स आहेत. ॲब्स्ट्रॅक्ट विंडो टूल किट असं त्याला म्हणतात आणि एक स्विंग नावाचं बेस. ओके. म्हणजे हे असे काही टूल्स आहेत जे आपल्याला UI डेव्हलप करण्यासाठी हेल्प आउट करतात. त्यांचा वापर करून आपण फ्रेम वगैरे बनवत असतो. फॉर एक्झाम्पल तुम्ही एखादी नोटपॅड वगैरे ओपन केली, तर बेसिकली हा बघायला गेला तर हा एक पूर्ण फ्रेम आहे. तुम्ही जर इथं ऑब्झर्व्ह करत असाल, सो इट इस वन काइंड ऑफ फ्रेम्स. ओके. हा नोटपॅड जो आहे पूर्णप्रमाणे एक फ्रेम आहे. त्याची साईज जास्त आहे सध्या तरी इथे. बघा. हा एक पूर्णपणे एक फ्रेम दिसते. धिस इज वन फ्रेम. हा फ्रेम. जसं नोटपॅडचं ॲप्लिकेशन आहे त्याच्यात मॅक्सिमाइज आहे, मिनिमाइज आहे, क्लोजिंगचा आहे. हा एक पूर्ण विंडो आहे. तर अशा टाइपचं प्रोग्राम्स आपल्याला करता येतं. प्रोग्रामॅटिकली फ्रेम वगैरे आपल्याला क्रिएट करता येतात. मग हे सगळे रेडीमेड फीचर्स वगैरे जे आहेत, जावाच्या क्लासेसमध्ये आहेत, त्याच्यासाठी आपल्याला AWT आणि स्विंगचा वापर करावा लागतो. ओके. या क्लासचा वापर करून आपल्याला त्याचे काही मेथड्स आहेत, जसं की फ्रेमचं साइज सेट करणं, त्याला टायटल सेट करणं, व्हिजिबल करणं, असे काही पार्ट्स आहेत जे आपण करू शकतो. म्हणजे बेसिकली AWT आणि स्विंगचा वापर करून आपल्याला सगळ्यात अगोदर ते एम्प्टी फ्रेम तयार करायचा आहे. ओके. मग फ्रेममध्ये नंतर-नंतर एक-एक गोष्टी तुम्ही ॲड करत जाऊ शकता. बट जो फ्रेम करायचा जो क्रायटेरिया आहे, जो रूल्स आहे, तो प्रत्येकाला सिमिलर असतो. कारण एम्प्टी फ्रेम प्रत्येकाला क्रिएट करावी लागते. त्याच्यानंतर तुम्ही पाहिजे त्याच्यात गोष्टी ॲड करू शकतात, जे पाहिजे ते. ठीक आहे. तर जास्त काही कॉम्प्लिकेटेड नाहीये. सिंपलच आहे तसं बघायला गेलं तर. पण एवढ्या डीपमध्ये जायची गरज नाही त्याच्यामध्ये. कारण ते एवढं काही विशेष त्याच्यामध्ये नाहीच. सो सिंपल साधा एक एम्प्टी फ्रेम आपण क्रिएट करून घेऊ. डेस्कटॉप बेस ॲप्लिकेशनसाठीचा. सो मी इथे जातो आपल्या इथेच पॅकेज क्रिएट करतो एक नवीन. पॅकेजचं नाव देतो AWT. ठीक आहे. फिनिश. आता याच्यामध्ये मी सिंपलचा एक क्लास घेणार आहे बघा. प्रोग्रामिंग काय मेन क्लासमध्येच आपण प्रोग्राम करणार आहे. सो सिंपलचा इथे मी क्लास घेऊन टाकतो. राइट क्लिक केला, न्यू क्लास म्हटलं, त्याला FRM म्हणून नाव देतो आणि ऑब्व्हियसली तो मेन क्लासच असणार आहे. त्याच्यामुळे इथे मी मेन क्लास करतो. ठीक आहे. थोडीशी साइज वाढवून देऊ. हा एक एम्प्टी फ्रेम आहे. लाइक सिंपलचा एक एम्प्टी क्लास आहे. आपल्याला माहिती मेन क्लासच एक्झिक्यूट होतो. सो व्हॉट इस द मेन क्लास? तर जसं की बिल्ट इन क्लासेसचा आपल्याला वापर करायचा आहे. मग फ्रेमसाठी जे लागणारं स्ट्रक्चर वगैरे जे आहे, त्याच्यासाठी जावामध्ये एक क्लास आहे. त्याला JFrame म्हणतात. म्हणजे JFrame नावाचा एक क्लास आहे.
मग त्या क्लासमध्ये त्या फ्रेमच्या रिलेटेड सगळे मेथड्स आहेत. मग त्या मेथड ॲक्सेस करायचा असेल, तर आपल्याला तो क्लास एक्सटेंड करावा लागेल. EXTENDS एक्सटेंड्स. कुठला क्लास आहे तो? JFrame नावाचा क्लास आहे लक्षात घ्या. JFrame. FRAME. की हे कुठल्या पॅकेजमध्ये असेल बघा इथे java.swing. आलं लक्षात. AWT किंवा स्विंग पॅकेजमध्ये पार्ट असतात. म्हणजे एका फ्रेमसाठी जे मेथड्स लागतात, बेसिक मेथड्स, की फ्रेमची साईज काय द्यायची आहे, याचा लेआउट कसा असणार आहे, काय टायटल द्यायचं आहे का, व्हिजिबल करायचं आहे का, हे सगळे मेथड्स जे आहेत, ते कशामध्ये असणार आहे? JFrame नावाचं. इव्हन तुम्ही याचं कोडिंग बघू शकतात, की राइट क्लिक करून F3 करा किंवा ओपन डिक्लेरेशन करा. त्याच्यामध्ये बरेचसे तुम्हाला मेथड्स दिसतील. बघा परत त्या क्लासने एखाद्या फ्रेमला एक्सटेंड केले. परत त्याने एवढे मेथड्स इम्प्लिमेंट्स केले म्हणजे हे सगळे इंटरफेसेस आहेत एवढे. याच्यामध्ये वेगवेगळे मेथड्स आहेत बघा. या सगळ्या मेथडचा वापर करून आपण फ्रेम तयार करत असतो. पण एवढा कोड आपण लिहित नाही. फक्त डॉट क्लासचा वापर करतो. त्याच्यामुळे आपण हे करावं लागतं. सो आता आपल्याकडे सिंपलचा एक क्लास आहे FRM नावाचा. मी सिंपल काय करतो, एक कन्स्ट्रक्टर लिहून टाकतो आणि त्या कन्स्ट्रक्टरमध्ये आपण तो फ्रेमचं बेसिक जे मिनिमल कोड आहे तो आपल्याला करायचा आहे. ठीक आहे. आणि हा कन्स्ट्रक्टर कुठे कॉल करायला लागेल आपल्याला? मेन क्लासमध्ये. सो हा स्ट्रक्चर नेहमी कामा येईल प्रत्येक फ्रेमसाठी. सो न्यू FRM दॅट्स ओके. तो एक पार्ट बनतोय आपला आणि इथे ज्या गोष्टी आपण प्रिंट करू किंवा ज्या गोष्टी फ्रेम हिअर फ्रेम फ्रेम हिअर याला जे मी रन केलं, तर त्या क्लासचा कन्स्ट्रक्टर ऑटोमॅटिकली इनिशियलाइज होईल कॉल केल्याबरोबर. फ्रेम हिअर. ठीक आहे. मग फ्रेमचे जेवढे फंक्शनॅलिटीज आहे, म्हणजे हा कन्स्ट्रक्टर इथे कॉल होतोय पहिली गोष्ट. आता फ्रेमचे काही प्रॉपर्टीज आहेत, बेसिक प्रॉपर्टीज. ओके. सगळ्यात पहिला जो प्रॉपर्टीज आहे, की आपल्याला त्या फ्रेमची साईज किती द्यायची. म्हणून मी इथे एक सेट साइज नावाचा मेथड आहे. सेट साइज. त्या फ्रेमची साईज किती द्यायची? विड्थ आणि हाईट द्यायची. आता सध्या मी 500 बाय 500 देतो. जशी फ्रेम लागते त्याच्यानुसार आपल्याला करायची. ओके. लेआउट एक असतं सेट लेआउट. वेगवेगळ्या टाइपचे लेआउट्स असतात. फ्रेम लेआउट, ग्रिड लेआउट. ठीक आहे. पण आता सध्या आपण लेआउट जे आहे, आपलं कस्टम वापरतोय म्हणून मी तो लेआउटला काय करणार आहे, नल करून टाकेल. कुठल्याही स्पेशल टाइपचा लेआउट आपल्याला वापरायचा नाहीये. कारण एखादा स्पेसिफिक लेआउट वापरला, की आपल्याला त्याच्यानुसार वागावं लागतं. पण सध्या कुठलंही लेआउट आपल्याला वापरायचं नाही. सिंपलचं स्ट्रक्चर ठेवणार आहे. ओके. या 2 प्रॉपर्टी त्याच्यानंतर ज्या फ्रेमला जर काही टायटल द्यायचं असेल, तर आपण त्याला टायटल पण देऊ शकतो. जसं की सेट टायटल असेल मेथड. सेट टायटल. सो मी याला फर्स्ट फ्रेम देऊन टाकतो. एफ आय FIR FIR FIRST फर्स्ट फ्रेम. FRAME. ठीक आहे. सो आपलं फर्स्ट फ्रेम इथे तयार होतंय. पण या फ्रेमला आपल्याला व्हिजिबल करावं लागतं. बाय डिफॉल्ट हा हिडन फॉर्म मध्येच असतो. म्हणून इथे एक मेथड आहे फ्रेमसाठी. सेट व्हिजिबिलिटी ट्रू. सेट व्हिजिबिलिटी ट्रू करून टाका तर. झालं. एवढासा पार्ट आहे. एक फ्रेम तयार करण्यासाठी. सगळ्यात अगोदर हे सगळे फ्रेम्स वगैरे जे आहेत, ते कुठल्या क्लासमध्ये आहेत? जे फ्रेम नावाच्या याच्यामध्ये. म्हणजे तुम्हाला साईज किती ठेवायची, लेआउट काय असेल तुमचा, टायटल काय ठेवायचा आहे आणि व्हिजिबल करायचं. ओके. आता जर मी याला रन केलं, तर एक एम्प्टी फ्रेम रन होणार आहे. इथे बघितलं ना तुम्ही, तर सिंपल रन ॲज जावा ॲप्लिकेशन्स. एक फ्रेम रन झाली बघा. दिस. आता बेसिकली बघायला गेलं तर याच्यामध्ये 400-500 लाईनचा कोड असू शकतो. पण आपण फक्त बिल्ट इन फंक्शन्स वापरतो. तेच. साइजसाठी हा फंक्शन आहे, लेआउटसाठी हा, टायटलसाठी हा, टायटल हे आला, व्हिजिबिलिटी म्हणजे व्ह्यूज आला. साइज 500 बाय 500 ची. मग तुम्ही छोटी-मोठी जशी स्क्रीन तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही त्याला ॲडजस्ट करू शकता. ओके. 200 बाय 200 ची पाहिजे असेल, तर यू कॅन डू इट 200 बाय 200 ऑल्सो.
हे बघ, हे बघ. ही स्क्रीन. मग तुम्ही याला मोठं करू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. याला क्लोज करू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. ओके. पण एक मिनिमल साईज ठेवायची जेणेकरून तुम्हाला थोडंसं कॅल्क्युलेशनला सोपं जाईल. एम्प्टी फ्रेमचं लक्षात आलंय? हे समजलं का कसं तयार केलं? जे फ्रेम नावाचा क्लास आहे हो सर. त्याच्यामध्ये बिल्ट इन मेथड्स आहेत याचा वापर करून आपण फ्रेम तयार करतो. आता हा झाला एम्प्टी फ्रेम. हा एम्प्टी फ्रेम तुम्हाला प्रत्येक वेळेस लागणार आहे. ओके. आता याच्यामध्ये कंपोनंट ऍड करायचे. कंपोनंट म्हणजे काय? काही बटन असतील, काही एडिट टेक्स्ट असतील, काही लेबल्स असतील, त्या गोष्टी. ओके. आणि याच्यामध्ये कंपोनंट्स ऍड कसे करायचे? तो पार्ट आपण बघणार आहे. त्याच्यासाठी हा फ्रेमचा कोड लागणारच आहे. म्हणून मी काय करतो, या क्लासला कॉपीज करून घेतो. पण नाव मात्र चेंज करावं लागेल. सो सगळ्यात अगोदर मी जाईल इथे न्यू क्लास BTN नाव देऊन टाकतो. मेन क्लासलाच. फक्त आपल्याला FRM ला काय करून घ्यावं लागेल? BTN करून घ्यावं लागेल. इथे BTN इथे पण आणि this. बस. म्हणजे एक एम्प्टी फ्रेमच तयार झाला. आता ज्या गोष्टी किंवा ज्या कंपोनंट वापरायचे ते इटसेल्फ एक क्लास आहे स्वतःमध्येच. ओके. आता सध्या मला बटन वापरायचं आहे म्हणून या कन्स्ट्रक्शनच्या वरती, कन्स्ट्रक्टरच्या वरती जी गोष्ट वापरायची तुम्हाला एडिट टेक्स्ट वापरायची आहे, टेक्स्ट वापरायची आहे, की बटन वापरायची आहे, त्याचा ऑब्जेक्ट इथे बनवून घ्यायचा. मी इथे जे बटन वापरणार आहे. BUTTON जे बटन. ओके. एक बटनचा ऑब्जेक्ट. आणि हे AWT मध्ये असेल याचा स्विंग मध्येच आहे. ठीक आहे. आता त्या बटनचा आपण ऑब्जेक्ट बनवलेला आहे. याचा अर्थ लगेच बटन ऍड होईल का? तर याचा लगेच बटन ऍड होणार नाही. तो क्लासचा ऑब्जेक्ट बनवला ना, त्याला इनिशियलाइज पण करावं लागेल. आणि इनिशियलाइज कसं करणार आपण? ऑब्जेक्ट बनवला तर B1 इज इक्वल टू काय करणार आहे? न्यू जे बटन. जसं क्लासचा ऑब्जेक्ट बनवतो आपण तसं. पॅरामीटराइज आहे. मी इथे याला नाव पण देतो बटनला क्लिक मी म्हणून, किंवा 1 नाव देऊन टाकतो. चला. सिंपल एक बटन घेतलं आणि त्या बटनला इनिशियलाइज केलं. ठीक आहे. आता ह्या बटनला इनिशियलाइज केल्यानंतर हा बटन फ्रेममध्ये अजून ऍड झालेला नाहीये. कारण कुठल्या पोझिशनला ऍड करायचा, कुठल्या लेफ्टला, राईटला, सेंटरला याला काहीच माहित नाही. म्हणून याच्यासाठी एक मेथड आहे, की कोणत्या पोझिशनला तुम्हाला डेटा ऍड करायचा आहे. आणि ते याच्यासाठी एक मेथड म्हणजे आपला B1 डॉट सेट बाउंड्स म्हणून एक पार्ट आहे. सेट बाउंड्स. तर 4 पॅरामीटर आहे बघा. एक्स, वाय, विड्थ अँड हाईट. ओके. ती आपल्याला द्यायची असतात. एक्स म्हणजे माहिती तुम्हाला. एक्स म्हणजे आता सपोज मी दिला 10. वाय पण दिला मी 10. ओके. विड्थ सपोज मी देतो 100 आणि हाईट देतो सपोज 30 या 40. 40 देऊन टाकू. म्हणजे कुठल्या पोझिशनला बटन्स ऍड करायचे ते दिला. आता तो बटन फक्त आपल्याला ऍड करायचा फ्रेममध्ये. म्हणून मी इथे ऍड नावाचा मेथड वापरणार. काय ऍड करायचं? B1. तर हा बटन ऍड होईल कुठल्या पोझिशनला? X10, Y10, 140. हे बघ इथे हा बटन ऍड झालाय बघा. बटनला नाव दिलंय 1. एक्स म्हणजे हा X10 आहे, हा Y10 आहे. याची विड्थ 100 आणि हाईट 40. ओके. आता मला अजून एक बटन ऍड करायचं ह्या कॉर्नरला. तर माझे काय पॅरामीटर असतील? सांगा बरं तुम्ही. वायला 100 करावं लागेल फक्त. Y ला का X ला करावं लागेल? Y म्हणजे वरतून स्पेस सोडेल ना.
एक्स म्हणजे असा, हॉरिझॉन्टल म्हणजे एक्स असतो, व्हर्टिकल म्हणजे वाय असतं ना. तर जसं बटन B1 आहे त्याच वेळी मी काय करेल, बटन B2 पण करेल. आणि हा जो पार्ट आहे ॲज इट इज मी कॉपी करणार आहे. इथे करेल मी B2. याला नाव देतो TW. ओके. इथे पण B2 करून टाका. इथे पण B2. आता पहिलं फ्रेम जर बघितलं तर असा एक्स जो आहे 10 आहे. एक्स म्हणजे हॉरिझॉन्टल आडवं, वाय म्हणजे व्हर्टिकल. हा 10 दिलाय म्हणून हिने इथून 10 दिला, हा स्पेस सोडला, हा 10 चा स्पेस आहे. आणि हा जो वाय आहे हा 10 चा स्पेस आहे. 140. आता मला पुढचं बटन एक्झॅक्टली समोर याच्या इथे आणायचं असेल, तर वाय मला सेम ठेवणं आहे. फक्त एक्स जो आहे तो वाढेल आणि त्याला जवळपास आपण 300 करू शकतो किंवा त्याच्या अकॉर्डिंगली आपल्याला वाढवत जायचं. काही प्रॉब्लेम नाही. हे बघा, अजून थोडं वाढवू शकतो आपण. 400 केलं तर नाही चालणार. मे बी 375 380 च्या आसपास करून. ठीक आहे. तर बघा, एक जवळ-जवळ एका लेव्हलला येऊन गेलेले आहेत. आता मला अजून एक बटन ऍड करायचं इथे. त्याचं काय पॅरामीटर असेल? सांगा बरं. या 1 च्या खाली इथे ऍड करायचंय. वाय एक्सची व्हॅल्यू चेंज करावं लागेल. एक्सची 10 करून. हां, म्हणजे मी इथे काय करू, B3 करू. ठीक आहे. आणि फक्त मला चेंज काय करावं लागेल, वाय ची पोझिशन. ह्याला कॉपी करतो मी. स्क्रॉल इट डाउन 1 2 3. ठीक आहे. B3 B3 B3. दिस B3 B3 B3. एक्स सेम आहे. वाय आता आपण काय करू, 380 करून टाकू. 380. सिंपल्स. आले. अजून थोडं आपण वाय वाढू शकतो. हा, वाय खाली ना, बरोबर. 400 करून घेऊ शकतो. ठीक आहे. ठीक आहे, अजून थोडं वाढू शकतं, पण ठीक आहे. आता मला हे बटन इथे ऍड करायचंय सगळं परत. तर काय कॅल्क्युलेशन असेल? बटन 4 म्हणजे मी इथे कॉमा B4 करून टाकेल. एक्स वाय आणि वायची व्हॅल्यू चेंज करावं लागेल. एक्स आणि वाय दोघांची व्हॅल्यू चेंज करावं लागेल. बरोबर. B4 B4 बस हेच खेळायचं असतं. वेगवेगळ्या हिशोबाने. B4 चालू आहे. वरती काय ऑब्जेक्ट बनवला? FOUR. B4 नाही बनवला का आपण, का B5 बनवला डायरेक्ट? B4 बनले ना. अरे तो कॅपिटल झालेला. ठीक आहे. एक केस सेन्सिटिव्ह होता, ऑब्जेक्टचे नाव कॅपिटल स्मॉल, त्याच्यामुळे ती काळजी घ्यायची. सो 4 नंबरचा बटन आहे, त्याचा एक्स पण 380 राहील आणि वाय जो आहे तो 400 राहणार आहे. चलो रन करायला. बरोबर आहे. ओके. आता मला तुम्ही सांगा, मला एकदम या सेंटरला आता व्हॅल्यू ऍड करायचं, एकदम मधोमध. कसं ऍड करू किंवा काय पॅरामीटर असतील? एक्स आणि वायची व्हॅल्यू 200 200 दिली. सगळ्यांची व्हॅल्यू 200 200. त्याने होऊन जाईल. असं इथे ऍड करायचं मला असं. ठीक आहे. तर कसं करणार यासाठी? तर मी अजून एक बटन घेऊन टाकतो B5 नावाने. इथे 5 नाव देत टाकतो. A5 E5. याला पण बटनला नाव काय देतो, 5 5.
5 वरती असाइन नाहीये, वरती असाइन करून टाका. हा, वरती स्क्रोल करा. जस्ट B5. ओके, सो हे झालं 4 आणि 5. आता आपल्याला पोझिशन चेंज करायचं आहे. एक्स ची पण व्हॅल्यू वाढवायची. याचा हाफ आपण करू शकतो. एक्स 380 चा हाफ किती होता जवळ-जवळ 1 2 38. सो दिस अराउंड 190 आणि याला मी 200 करून बघतो सध्या. चेक करून बघू फिजिबल होत आहे की नाही. अँड देन अकॉर्डिंगली आपण पुढचं करू शकतो. सो रिफ्रेश. आलं एक्झॅक्ट सेंटरला. क्या बात है! ते परफेक्ट बसून गेलं कॅल्क्युलेशन्स. दिस इज 5 नंबर्स. म्हणजे याच्यात ही गोष्ट शिकायची एक्स, वाय, विड्थ अँड हाईट अकॉर्डिंगली तुम्हाला जेवढं व्यवस्थित अरेंज करून मॅनेज करता येईल तेवढा तुम्हाला त्याचा फायदा पण होतो. ठीक आहे. सो ह्या वेळेने तुम्ही प्रत्येक गोष्ट ऍड करू शकता. जसं की आता आपण इथे फक्त बटन ऍड करतोय. त्याच वेळेने तुमचं एडिट टेक्स्ट आहे, टेक्स्ट व्ह्यू आहे. जसं-जसं तुम्हाला वेळ भेटेल तसं तुम्ही ते वापरू शकता कंपोनंट. हे आलं सेट बाउंड्स मेथड लक्षात आलं? एक कुठले-कुठे गोष्टी कशा-कशा ऍड झाल्या ते? हो सर. कुठे डाउट नाही ना? हा एक्स आहे, असं वाय, हा एक्स आहे, हा परत वाय. ठीक आहे? आणि सगळ्यांच्या सेंटरमध्ये आपण तोही ऍड केलाय. दॅट्स ऑल. आता हे झालं तुमचं स्टॅटिक डिझाइन. याच्यावर तुम्हाला जर ॲक्शन वगैरे घ्यायचं असेल, तर तेही ॲक्शन तुम्ही घेऊ शकता. ओके. मग त्या ॲक्शन घेण्यासाठी आपल्याला एका इंटरफेसचा वापर करावा लागतो. कारण इथे ॲक्शन घेतल्यानंतर एक मेथड ओव्हरराईड करावी लागते आपल्याला कंपल्सरी. ते आता बघू. इथपर्यंत कळालं बटन ॲड करायचं, कसं ॲड करायचं ते? हो. ठीक आहे. सिंपल आहे तसं. आता बटनच्या क्लिक पर्यंत शिकवतो, मग तुम्हाला टास्क देतो. मग पुढचं आपण एडिट टेक्स्ट वगैरे उद्या घेऊन टाकू. हे बघा, आता जेवढे बटन घेतले ना, मग प्रत्येक ज्या बटनला मी क्लिक करेल, त्या बटनचं नाव कन्सोलला प्रिंट झालं पाहिजे किंवा एक अलर्टमध्ये प्रिंट झालं. ठीक आहे? आधी कन्सोलला प्रिंट झालं पाहिजे. म्हणजे हा बटन आहे. आता तुम्ही इथे क्लिक करा बघा, काहीच होत नाही. कारण त्याच्यामध्ये आपण इव्हेंटच घेतला नाही. मग तो जो इव्हेंट असतो, त्या इव्हेंटला आपण हे म्हणतो, ॲक्शन लिस्टनर म्हणतो. ओके. तुम्हाला जर त्या फ्रेमवर ॲक्शन घ्यायची असेल, तर इथे एक इंटरफेस आहे. आणि इथे तुम्हाला ही एक गोष्ट कळायला भेटली, की आपण एका क्लासमध्ये इनहेरिट पण करू शकतो, ॲज वेल ॲज आपण इम्प्लिमेंट सुद्धा करू शकतो. इम्प्लिमेंट्स, IMPLEMENTS. इम्प्लिमेंट ॲक्शन लिस्टनर करायचं. दिसतं का ॲक्शन लिस्टनर? हा पार्ट. ओके. आणि आपल्याला हे माहिती आहे, की ॲक्शन लिस्टनर हा इंटरफेस आहे. आणि इंटरफेसमध्ये एखादी मेथडचं असेल ती कंपल्सरी आपल्याला ओव्हरराईड करावी लागते. ओके. म्हणून बघा इथे अनइम्प्लिमेंटेड मेथड एक येते. मी जर याला क्लिक केलं, तिथे एक मेथड ओव्हरराईड होते बघा. ऑन ॲक्शन परफॉर्म्ड. ओके. हा जो पार्ट याच्यासाठी आहे, जेव्हा तुम्ही बटनवर क्लिक करणार, तर काय ॲक्शन परफॉर्म करायचं, हे त्याला तिथे लागतं. पण तुम्ही कुठल्या बटनला क्लिक करणार आहे, त्याच्यासाठी तुम्हाला ज्या बटनवर ॲक्शन घ्यायचं आहे, त्या बटनला तुम्ही ॲक्शन लिस्टनर ॲड करायचं. हे बघा, मी फर्स्ट बटनला एक ॲक्शन लिस्टनर ॲड करतो. ठीक आहे. तो कसा ॲड करणार आहे? B1 आपल्याकडे डॉट ॲड ॲक्शन लिस्टनर, ॲड ॲक्शन लिस्टनर दिस. ओके. म्हणजे मला बटन 1 वर ॲक्शन घ्यायचंय म्हणून मी इम्प्लिमेंट ॲक्शन लिस्टनर केलंय आणि याच्यावर ॲक्शन ॲड करतोय. म्हणजे जेव्हा पण मी बटन 1 ला क्लिक करेल, तर त्याच्यासोबत काय ॲक्शन झालं पाहिजे, ती जी मेथड आहे इथे ओव्हरराईड झालेली आहे ॲक्शन परफॉर्ममध्ये. तर मी इथे आता एखादी सिंपलशी गोष्ट लिहितो. SYS
यू क्लिक मी, CLICKED, यू क्लिक्ड मी. ठीक आहे. राईट क्लिक केलं, रन ॲज जावा ॲप्लिकेशन्स. हे बघा, हे आपलं फ्रेम आहे. याला मी जर क्लिक केलं तर कन्सोलला आउटपुट आलं पाहिजे. येतंय का? यू क्लिक मी. म्हणजे जी गोष्ट आपण कन्सोलनी करत होतो, ती गोष्ट तुम्ही UI थ्रू पण करू शकतात यावेळेला. सिम्पलच्या लक्षात येतंय? ओके. मग याच्यासाठी एक अलर्ट पण आहे, जे ऑप्शन पॅनल म्हणून कन्सोलला प्रिंट नसेल करायचं तुम्हाला, तर तिथे एक तुम्हाला कंट्रोलर पण भेटतं. जे ऑप्शन शो डायलॉग्स असेल बघा. जे ऑप्शन पॅन इन जावा. एक अलर्ट डायलॉग सारखा एक कंट्रोलर्स भेटतो आपल्याला इथे. हां, तुम्ही हे एक गोष्ट इथे वापरू शकता. जर इथे कन्सोलला नसेल प्रिंट करायचं तुम्हाला, तर तुम्ही इथे एक मेथड वापरू शकता. ते म्हणजे जे ऑप्शन पॅन या स्विंगमध्ये आहे. शो डायलॉग्स. एफ काय इथे एफच्या ऐवजी आपल्याला काय लिहायचं आहे ते एफ या ठिकाणी एफ काय आहे? ओके, तो जे फ्रेमचा ऑब्जेक्ट आहे एफ. ह्या थोडा वेगळ्या वेने केलेला याने. आपल्याला इथे डायरेक्ट आपण एक्सटेंड केलंय ना, त्याच्यामुळे याची गरज इथे नाहीये. काहीतरी राहतंय. जे फ्रेमचा ऑब्जेक्ट बनवलाय का आपण इथे? नाही, एक्सटेंड जे फ्रेम केलंय. इथे काय पास करणार? हा एरर देतोय. ओके. नाही. दिस घेऊन टाकलं का? ठीक आहे. तर आता आपण बटनला क्लिक केल्यानंतर आपल्याला एक अलर्ट डायलॉग आला पाहिजे. तो येतोय का चेक करू? हां, आला. ओके. हॅलो, वेलकम टू जावा पॉइंट, जे पण असेल, जे मेसेज होता तो इथे प्रिंट झालेला. वेलकम टू जावा करतो मी इथे फक्त. हे बघा, आता अशा वेळी आपल्याला डेस्कटॉप बेस्ड ॲप्लिकेशन्स बनवता येतात आणि खूप इंटरेस्टिंग आहे बघायला गेलं तर. तर आजच्या सेटअप जर तुम्हाला लक्षात आलं ना, की एम्प्टी फ्रेम कसा तयार केला जातो, त्याच्यानंतर बटन्स पोझिशन कसे ॲड केले जातात. एखाद्या बटनला ॲक्शन घेण्यासाठी काय-काय गोष्टी कराव्या लागतात. एखादा फ्रेम क्रिएट करण्यासाठी काय-काय करावं लागतात. जसं तुम्ही पण काय करायचंय, वेगवेगळे बटन्स घ्या, 5-6 बटन घ्या किंवा 9 ते 10 बटन घ्या. ज्या बटनला क्लिक करशाल त्याचं नाव किंवा तो पर्टिक्युलर नंबर तुम्ही कसे दाखवू शकतात? अलर्टमध्ये दाखवू शकता. ओके. तर इथपर्यंत सगळ्यांनी प्रॅक्टिस करून ठेवा. म्हणजे मी उद्या तुम्हाला एडिट टेक्स्ट सांगेल. म्हणजे एखादा ॲडिशनचा प्रोग्राम, लॉगिनचा प्रोग्राम किंवा युजरकडून व्हॅल्यू कशा इनपुट घ्यायच्या. युजिंग AWT वरून, स्विंगच्या याच्यावरून, कंट्रोलरवरून. त्या गोष्टी आपण बघू. स्टेप बाय स्टेप हळू पुढच्या गोष्टी होत राहतील. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे एडिट टेक्स्ट इथे, की युजरकडून इनपुट घ्यायचं असेल तर काय? ठीक आहे. तो एक पार्ट बघू. ठीक आहे. एक स्टार्ट भेटला तुम्हाला AWT याला, याच्या फ्रेमला वगैरे. तर मी तुम्हाला हे स्क्रीनशॉट पाठवून देतो. याच्या अकॉर्डिंगली तुम्हाला तो फ्रेम बनवायचा आहे. आणि प्रत्येक 10 बटन ॲड करा. ज्या बटनला क्लिक करेल त्या बटनचं नाव, नंबर दिसला पाहिजे.